नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नम परमकल्याण नम परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. आज चिंतनासाठी जे घेतलेलं एकनाथ महाराजांचं अभंग किंवा गवळण, एक विलक्षण अशा आध्यात्मिक अनुभूतीचं वर्णन करणारं असं स्वरूप, त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. या एकनाथ महाराजांची ही गवळण आहे. या गवळणीमध्ये एकनाथ महाराज म्हणतात, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, करी दह्या दुधाचा रबडा. असा कसा देवाचा देवबाई ठकडा. शिंकेची तोडितो, मडकेची फोडितो, पाडी नवनीताचा सडा. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा. वाळवंटी जातो, कीर्तन करतो, घेतो साधू संतांशी झगडा. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा. एका जनार्दनी भिक्षा वाढा माई, एका जनार्दनी भिक्षा वाढा माई. देव एकनाथाचा बछडा. असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा. संत श्रेष्ठ माऊली एकनाथ महाराजांची ही सुंदर गवळण. यापूर्वी पण मी आपल्याला सांगितलं होतं की गवळण म्हटली म्हणजे फक्त कृष्णांचं चरित्र, आणि अभंग म्हटला म्हणजे एखाद्या तत्वाचं चिंतन, उदाहरण आणि अनुभव. पहा, एकनाथ महाराजांची ही गवळण. पण ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज विरहिणी रचत असताना गोपिका भावामध्ये जातात, ज्याप्रमाणे तुकोबारायांसारखे किंवा सकल संत, जसं राजसुकुमारमध्ये तुकोबाराय महाराज स्वतः गवळणीच्या रूपामध्ये जातात, स्त्री रूपामध्ये जातात, तसे इथे एकनाथ महाराज हे पूर्णपणे स्त्री रूपामध्ये जाऊन हे भगवंतांचं वर्णन करत आहेत. या जगामध्ये भगवंतांनी काही विशेष गोष्टी कोणाकोणाला दिल्या आहेत. त्यातलं सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे कोमल हृदय आणि भगवंतांची तादात्म्य पावण्याची चटकन प्राप्त होणारी अवस्था. ही शक्ती स्त्रियांना आहे. पुरुषांना प्राप्त होत नाही का? होतो, पण पुरुषांचं अंतःकरण कुठेतरी कठोर आहे. पण स्त्रीचं अंतःकरण मुळामध्ये मातृवत्सल असल्या कारणामुळे, कोमल असल्या कारणामुळे ती बालरूपाशी किंवा कुठल्याही रूपाशी चटकन एकरूप होते. ज्या वेळेला संतांनी विशेष रूप सांगितलं भगवंतांचं, त्याच वेळेला सगळ्यांनी संतांनी गोपीभाव धारण केलेला आहे. याही अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी गोपीभाव धारण केला, आणि गोपीभाव धारण करून एकनाथ महाराज जे आहेत ते भगवंतांची अपूर्व लीला ज्या आहेत, ज्या त्यांनी चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी, म्हणजे बालरूपात केलेलं चरित्र आहे, त्या चरित्राचा उच्चार करतात. हा परमात्मा आहे, हा साक्षात श्रीहरी आहे, हा साक्षात वैकुंठ निवासी, हा भूमा पुरुष आहे, हा मूळ पुरुष आहे, कृष्णस्य भगवान स्वयं. परंतु तो केवळ देवतांच्या विनंतीहून कंसाला मारण्यासाठी किंवा पृथ्वीवरचा पापाचा भार उतरवण्यासाठी जर तो भूलोकी आला असता तर तो भाग खूप वेगळा होता. जे काम भगवंताला बसल्या जागी करता येत होतं, त्या कामासाठी देवाला इथपर्यंत याची गरज काय होती? पण भगवंतानी भूलोकी येऊन मथुरेमध्ये अवतार ग्रहण करून आणि गोकुळामध्ये 12 वर्ष इतक्या दीर्घ कालापर्यंत निवास करून भगवंतांनी ज्या लीला केल्या, त्या एवढ्यासाठीच केल्या की त्या लीलांचं, गुणांचं, रूपाचं आणि नामाचं जे स्मरण करतील ते भवसागर तरून जातील. ज्याप्रमाणे नदीला कितीही पूर आला तरी जर त्या नदीला ओलांडायचं असेल तर त्या पुराला नाव जिथं घालता येत नाही, त्या नदीवरती जर आपण पहिल्यांदा सेतू बांधून ठेवला तर त्या सेतूवरनं, म्हणजे त्या पुलावरनं सहजगत्या आपल्याला पुढे जाता येतं. मग नदीचा वेग कितीही असला, पुराचा वेग कितीही असला, पाणी कितीही फुललं वाढलं तरीही आपल्याला पलीकडे जाता येतं. संसार ही नदी आहे. हिचा वेग हा ज्या ज्यावेळेला कामना, विषय, विकार येतात त्याला खूप वाढतो, आणि त्या वेगामध्ये भल्या भल्या पोहणाऱ्या येथे खाली पाडते, असा अनुभव आहे. मुक्ताबाईंचा अनुभव आहे.
आणि त्यामुळे ह्याच्यातून पार पडण्यासाठी काहीतरी पाहिजे. ते लोक देवाला जाणलं आणि देवाने ते चरित्र तयार केलं आपलं, की जे चरित्र भवसागर पार करतं. हे आपल्याला नीट समजण्यासाठी संत श्रेष्ठ भगवत स्वरूप भगवंतांचा अवतार असलेल्या वेदव्यासांचं उदाहरण मी आधी सांगतो, की वेदव्यासांनी 18 पुराणांची शास्त्राची सगळ्या संख्येची निर्मिती केली. महाभारतासारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला, पण मनाला शांतता मिळाली नाही. त्यावेळेला त्यांना शांतता न मिळण्याचं कारण त्यांनी व्यासांच्या असंतोषामध्ये त्याच्या चित्तामध्ये आलं की भगवत चरित्र लिहिलं नाही. नारदाने त्यांनी हेच विचारलं, नारदाने त्यांना हेच सांगितलं. आणि ज्या क्षणी भगवत चरित्र लिखाण त्यांचं पूर्ण झालं, भागवत पूर्ण झाला, त्याच्यानंतर देवर्षी नारदांचे शिष्य असलेले वेदव्यासजी महाराज कृतकृत्य झाले. कारण भगवंतांचं चरित्र केवळ उच्चाराने, श्रवणाने आणि त्याच्या चिंतनाने मनुष्य भवसागर पार करून जातो. ते चरित्र अपूर्व आहे, की त्या अपूर्व चरित्राला केवळ तुम्ही ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातली अक्षर जरी नाही कळाली तरी चालेल, एखाद्या कथेची संगती लावता आली नाही तरी चालेल, एखादी कथा विसंगत वाटली तरीही चालेल. सगळ्याच गोष्टी सुसंगत आणि तर्कयुक्त असायला पाहिजे असं नाही. तर या सगळ्याच्या मध्ये एक लोकविलक्षण असा काहीतरी भाव आहे, काहीतरी एक वेगळा लोकविलक्षण असा भाग आहे. त्याचं चिंतन आपल्याला समजलं पाहिजे. ज्या ज्या वेळेला संतांनी ह्या भगवंतांच्या लोकविलक्षण चरित्राचा उच्चार केला, त्या वेळेला ते सगळे संत जे आहेत ते संतपदाला पोहोचले किंवा ते भवसागर पार करून गेले किंवा त्यांच्या मागे जाणाऱ्यांना भवसागर पार करतात. आपल्याला प्रश्न येतो की नुसतं ऐकल्याने कसं काय आपण पार होऊ शकतो? हे काय आहे? नुसतं ऐकून आपल्याला पलीकडे जाता येतं? तर त्याचंही उत्तर हो असंच आहे. लक्षात घ्या की दिवसातून 2 वेळा भरती आणि ओहोटी येणारा मोठा समुद्र हा प्रभू रामचंद्रांनी फक्त बांधला, तोही सेतूच्या रूपातून. पण ते सेतूवरून त्याने 18 पद्म वानरसेना पलीकडे नेली होती. आपण जर धनुष्कोटीला गेलो तर कळतं की वरून येणारा बंगालचा उपसागर आणि इकडनं अरबी समुद्र, हे दोघंही एका वेळेला, म्हणजे केवढं उसळणारं पाणी असेल. तुमची वृत्ती प्रवृत्ती या कितीही उसळणाऱ्या असू देत, निवृत्ती कितीही तीव्र किंवा त्रासदायक असो, पण ज्या वेळेला आपण ह्या भवसागराच्या वरचा सेतू ओलांडतो ना, त्या सेतूवरनं आपण सहजरित्या पलीकडे जातो. भगवंतांच्या लीलाचरित्र गायन करता करता आपल्या मुखात आपण भगवंताचं नाम येतं, भगवंतांचं चिंतन येतं, भगवंतांच्या कथेतला आपण विचार करायला लागतो, त्याला आपलं मन त्या कथेमध्ये अडकतं, मन मुरतं. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की एका मोठ्या भिंतीला आपल्याला, एक मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीवरती आपल्याला आपल्या सोयीसाठी आपले कपडे अडकवण्यासाठी काहीतरी वस्तू पाहिजे. मग काय करावं? तर भिंतीमध्येच पूर्वीच्या काळी काही लोक भिंत बांधत असताना लाकडी खुंटे टाकायची. ती खुंटी भिंतीमध्येच बांधकामामध्ये असल्या कारणामुळे ती खुंटी आपोआप वजन सहन करायची. पण प्रत्येक ठिकाणी खुंटी टाकणे शक्य आहे का? मग त्याला सोपा उपाय केला, खिळा ठोका. तो खिळा किती बारीक असतो, पण तो बारीक खिळा स्वतः 3/4 आतमध्ये जातो आणि 1/4 बाहेर राहतो. पण त्याच्यानंतर बाकी भिंतीला तो खिळा आत जाऊन असं भिंतीला पकडतो की ज्या योगाने त्या खिळ्यावरती कितीही वजन पडलं तरी नंतर तो खिळा ते वजन सहन करू शकतो. मग एवढासा खिळा जर भिंतीवरती वजन सहन करू शकतो, तर भगवंताचं एवढंसं चरित्र सुद्धा जेव्हा त्याचं मन मुरतं, तेव्हा ते मुरलेलं मन आपल्याला अनेक प्रकारच्या सुखदुःखातून पार करतं, अनेक प्रकारच्या संचिताच्या भोगातून पार करतं, अनेक प्रकारच्या त्रिविध तापाच्या भोगातून पार करतं. हे कळत नाही, परंतु हा अनुभव असतो. एखाद्या माणसाने आपल्यावरती प्रेम केलं, आपल्याला नाही कळालं, परंतु त्या माणसाला जर आपण अगदी प्रेमाने आपल्याला त्याकडे बघून नुसतं स्मितहास्य केलं, त्याचा हात हातामध्ये घेतला, त्याला एखादी मिठी मारली किंवा अतिशय खूप आनंद झाला एवढे शब्द उच्चारले ना, तरी त्या माणसाचे सर्व श्रम सार्थकी लागतात. तीच गोष्ट संसारातली, तीच गोष्ट परमार्थातली आहे की ज्याला आपण कृष्णा, भगवंता, हे विठ्ठला, मायबापा एवढं प्रेमाने त्याला एकदा हाक मारतो ना, त्यावेळेला आत्तापर्यंतच्या जन्म घेतलेल्या सगळ्याचे श्रम सार्थकी लागतात. पण हे तोंडामध्ये श्री विठ्ठला,
हे नारायणा, हे भगवंता, हे वासुदेवा, हे मुरारी, हे कृष्ण हे नाव कधी येईल? की ज्या वेळेला आपण ते चरित्र ऐकलं असेल त्यावेळेला. मग तोंडामध्ये ते नाव पण येईल, तो भाव पण येईल, ते गुण पण येतील आणि मग भगवंतांच्या आपण निकट सान्निध्यात जाऊन पोहोचू. एकनाथ महाराजांचा या गवळणीतला नेमका हाच भाग आहे. आणि गवळणीच्या रूपामध्ये एकनाथ महाराज भगवंतांच्या बाललीला सांगत असताना भगवंतांच्या कीर्तनापर्यंत जातात, म्हणजे कीर्तन भक्तीपर्यंत जातात. की बाललीला सांगत असताना भगवत चिंतन करता करता चिंतनाचं रूपांतर कीर्तनामध्ये होतं, म्हणजे श्रवण, स्मरण आणि कीर्तन, आणि याच्यामधून भगवंताशी नातं जोडलं जातं. श्रवण, स्मरण आणि कीर्तन यातून भगवंताशी नातं जोडलं जातं. मग ते नातं तुम्ही काहीही जोडा, त्याला देव माना, त्याला गुरु माना, त्याला मित्र माना, त्याला सखा माना, त्याला शत्रू माना किंवा त्याला पोटेचा पुत्र माना. या सगळ्या नात्यातून भगवंत त्याचा त्या नात्याप्रमाणे आदर करतो आणि त्याला तात्काळ सगळ्यातून मुक्त करून आपल्या स्वस्वरूपाला म्हणजे भगवत स्वरूपाला त्या साधकाला आध्यात्मिक दृष्ट्या देऊन पोहोचवतो. आता या अभंगामध्ये वैशिष्ट्यपूर्ण हे असं भगवत चरित्र आहे किंवा या गवळणीमध्ये. त्या गवळीचं वैशिष्ट्यपूर्ण चरित्रामध्ये सगळ्यात मोठी मेघ कोणती आहे तर ती चौथ्या चरणातली किंवा ध्रुपद धरत 5व्या चरणातली माई या शब्दामध्ये सगळी या अभंगाची मेघ आहे. एका जन्मामध्ये भिक्षा वाढा माई, माई, ते माई शब्द कोणाला वापरलेत? स्त्री रूपामधले एकनाथ महाराज स्त्री अंतःकरणाने भगवंताकडे पाहतात, परंतु माई कोणाला म्हणतात? तर माई हा शब्द एकनाथ महाराजांच्या तोंडामध्ये आलेला आहे. हा यशोदा मैयासाठी आहे. आपण ज्याला मैया म्हणतो, हिंदीमध्ये तिला मैया म्हणतात, त्याला एकनाथ महाराज माई म्हणतात. ते माई म्हणजे एकनाथ महाराज यशोदा मैयेला, मातेला भिक्षा मागतात. आणि भिक्षा मागली म्हणजे काय केलं तर माते मला भिक्षा दे. कशाची भिक्षा दे? तर ज्याप्रमाणे आशेश्वर महादेव भगवान परमात्म्याच्या दर्शनाची आशा लावून आजही गोकुळामध्ये बसलेले आहेत, त्या पद्धतीने एकनाथ महाराज म्हणतात की जे या भगवंताकडे आशा लावून बसलेले आहेत त्यांना मी युक्ती सांगतो. त्यांना भगवंत पाहायचं असेल तर मी युक्ती सांगतो की त्यांनी भगवंताला हाक मारली तर तो पटकन भेटणार नाही, पण आईला हाक मारली तर आई बाकी भगवंताला दाखवल्याशिवाय राहणार नाही. कारण तिचं नावच म्हणजे यशोदा आहे. ती यश दुसऱ्याला देते, ती यशोदा. जो आनंद जगाला देतो तो नंद. त्यामुळे नंद यशोदा हे खूप भाग्यवान आहेत, खूप पुण्यवान आहेत आणि खूप कृपाळू आहेत. म्हणून मागायचे कोणाला तर आईला मागायचं आहे. आणि त्या आईकडे मागितल्यानंतर ती जी आई आहे ती आई कृपादान नक्की करणार आहे. आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये एकनाथ महाराज भिक्षा मागतात, ती दर्शनाची भिक्षा, आणि ती त्या आईकडे मागतात. आणि आईकडे मागत असताना ते प्रार्थना करतात की जसा तू मला भिक्षा मागते, मी मागतोय तुझ्याकडे, तुम्हाला भिक्षा काय दे? तर तुझा जसा पुत्र आहे ना तसा तो आमच्या सगळ्यांचं माझा बछडा आहे. म्हणजे आमच्यामध्येही तो स्त्री भावातल्या वात्सल्य रूपामध्ये आम्ही त्याकडे पुत्र रूपामध्ये पाहतो. ज्यावेळेला एखाद्या आईच्या पुढे मुलाचं कौतुक केलं जातं त्यावेळेला आईला अधिक आनंद होतो आणि आई प्रेमाने त्या मुलाला आपल्या हातात देते. तर त्या मुलाला प्रेमाने आपल्या हातात द्यावं म्हणून पहिल्या 4 चरणामध्ये एकनाथ महाराजांनी भगवंतांच्या लीलांचं, गुणाचं, नामाचं आणि स्वरूपाचं कीर्तन केलं. आणि मग नंतर भिक्षा मागितली आईकडे. ही आई म्हणजे कोण आहे? माय म्हणजे यशोदा मैया. आणि यशोदा मैयेकडे प्रार्थना केली की माई तुझा जो बछडा आहे, तुझे लेकरू आहे, ते एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामधले आहे. आणि अंतःकरणातलं ते प्रेम असल्या कारणामुळे आई माझी दृष्टी त्याला लागणार नाही, माझ्यापासून त्याला कोणत्याही प्रकारातून अपाय नाही. तर माते तुझं लेकरू मला दाखव. हे तुझं लेकरू सामान्य नाहीये ग. हा कोण आहे? तर असा कसा, हा असा कसा, याच्यामध्ये एक फार मोठी गंमत आहे. असा हा परमात्मा कसा? तर देवाचा देव. ज्याला आम्ही समोर पाहतोय तो असा परमात्मा कसा? तर तो देवाचा देव. आणि तो देवाचा देव होऊन इथे आलेला आहे, परंतु त्याने स्वतःचं स्वरूप लपवल्या कारणामुळे तो आम्हाला ओळखायला येत नाही. त्यामुळे तो ठकडा आहे, तो त्याचं स्वरूप लपवून ठेवतोय. आम्ही त्याला ओळखलं आई, आम्ही त्याला ओळखलं. अगं हा असा कसा म्हटला तरी कसा देवाचा देव? तर तो कसा देवाचा देव आहे? तो ठकडा आहे. कारण तो ठकडा का? तर त्याने स्वस्वरूपाला कायम लपवलं. अर्जुनाला सुद्धा दिव्य गीता ज्ञान दिल्यानंतर भगवंताने पुन्हा एकदा मोहित केलं होतं.
किंबहुना शेवटपर्यंत त्यांनी आपल्या द्वारकावासियांना सुद्धा आपल्या अष्टैश्वर्याचं दर्शन देऊन सुद्धा त्यांना मोहित ठेवलं होतं. फक्त भगवंतांनी द्वारकलीला परिपूर्ण करत असताना देवर्षी नारदांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आई वडिलांना म्हणजे वसुदेव देवकीला सगळ्यातून मुक्त केलं. बाकी देवाने कोणालाही मुक्ततेच्या संबंधातून विचार केला नाही. तर मुक्ततेच्या संबंधातून आपलं चरित्र रूपी दिव्य ग्रंथ म्हणजे भागवत उद्धवाच्या हातात दिला आणि सांगितलं की ह्याला जे वाचतील ते मुक्त होतील. पण मुक्त करण्याचं फक्त गुरूंच्या माध्यमातूनचं कार्य भगवंतांनी केलं ते फक्त आपल्या आई वडिलांच्यासाठी, कारण ते सुद्धा 3 जन्मापासून त्याची सेवा करत होते. भागवतामध्ये आपण सगळं ऐकलेलं आहे. पहिल्या जन्मात कोण, दुसऱ्या जन्मात कोण, तिसऱ्या जन्मामध्ये कोण. पहिला कृष्णगर्भ, दुसरा वामन, तिसरा कृष्ण. हे चरित्र आपल्याला माहिती आहे. तर असा कसा म्हणजे तो देव की जो 3-3 जन्म घेऊन भक्तांवरती कृपा करतो, स्वतः 3-3 अवतार घेतो आणि भक्तांच्यासाठी लीलाचरित्र करतो. पण तो ठकडा आहे, तो समजत नाही, त्याला आपण ओळखू शकत नाही. तो देव कसा आहे? देव एका पायाने लंगडा. भक्तांच्या वाचून तो लंगडा आहेच आहे. पण त्याही पेक्षा त्या भगवंताचं वैशिष्ट्य असं आहे की जसं मगाशी चिंतन झालं त्याप्रमाणे माया आणि माया कार्य यातून पूर्णपणे मुक्त असलेला हा परमात्मा पण पुष्कळदा मायेचा आधार घेतो आणि सृष्टीमध्ये खेळ खेळतो आणि स्वतःला लपवतो. जसं गोवर्धन पर्वत उचलताना त्यांनी मायेचा आश्रय घेतला, रासक्रीडा करताना मायेचा आश्रय घेतला, आघासुराचा उद्धार करताना त्यांनी मायेचा आश्रय घेतला. भगवंतांच्या अनेक लीलेमध्ये भगवंतांनी मायेचा आश्रय मुद्दामून घेतला होता की आणि त्याच्यातून मायातीत कसं व्हायचं, गुणातीत कसं व्हायचं त्याचं स्वरूप भगवंत सांगितलं होतं. तर हा देव रांगताना पण एखाद्या पायाने लंगडत लंगडत रांगतो आणि म्हणून या देवाला लंगडा बाळकृष्ण म्हटलं. पण हा लंगडा जरी असला तरी हा लंगडत चालत नाहीये. भक्ताचं लंगडेपण दूर करणारा असा जो कोणी आहे तो देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा. अशा या भगवंताचं गुणवर्णन नाथराय करतात. या भगवंताचं वैशिष्ट्य काय आहे? चरित्र सांगतायत की गवळ्या घरी जातो, दही दूध खातो आणि करी दह्या दुधाचा रबडा. तो प्रत्येकाच्या घरी जातो. इथं गवळणीकडे जातो म्हटलेलं नाहीये. तर गवळणी या तर मुक्त होत्याच, पण हा गवळ्याकडे जातो म्हणजे जो घराचा जो ज्येष्ठ श्रेष्ठ मुख्य आहे त्याच्याचकडे जाणार आहे हा. आणि दहीदूध खाणार आहे. हा दहीदूध घेतो म्हणजे काय करतो तर तुमच्या सगळ्या प्रपंचाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. योगक्षेम वहाम्यहम हे वचन सध्या त्यांनी गोकुळापासून केले. हे आपलं करतो, तो सगळं स्वीकार करतो आणि दह्या दुधाचा रबडा करतो. त्या अर्थात आपल्या सुकृतातले सगळे जे दोष आहेत ते सगळे जशाप्रकारे गोपाळ काल्यामध्ये सगळे दोष त्यांनी नष्ट केले होते अन्नातले, तसं सुकृतातले सगळे दोष नष्ट करणारा केवळ स्मरण करताच क्षणी जो हृदयामध्ये प्रकट होतो अशा भगवंतांचं दिव्य लीला वर्णन दुसऱ्या चरणामध्ये करतात. कारण हा असा कसा देवाचा देव म्हणजे कृष्ण आहे. तो कसं काम करतो हे कळत नाही, पण करतो बाकी असं. गवळ्याच्या घरी जातो, दिसायला दहीदूध खातोय, डह्या दुधाचा नासाडा करत दिसतोय, परंतु तो संसारामधले आसक्तीचं जे भाव आहे त्या भावातून भावातीत करण्याचं काम भगवंत करतो. पुढच्या चरणामध्ये अजून मोठे वर्णन सांगितलं. शिंकेची तोडितो, मडकेची फोडितो. जसं भागवतातल्या महात्म्यातल्या पहिल्या श्लोकात सांगितलं की तो सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादेह तापत्रय विनाशाय, 3ही प्रकारच्या तापांचा नाश करणारा श्रीकृष्णाय वयं नमः. तर हे 3 प्रकारचे जे ताप आहेत ते शिंक आहे. शिंक्याला पण 3 प्रकारातून दोरी बांधली जाते किंवा त्याला काडे बांधले जाते, त्याच्यावरती मडकं ठेवलं जातं. हे 3 तर काही ताप कोणते तर आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. आता याच्यामध्ये आधी दैविक ताप म्हणजे नेमका कोणता तर ज्या तापांची चिंतन आपण करू शकत नाही किंवा ज्याचं निवारण आपल्याला करता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ पूर आला, पाण्याचा प्रवाह वाढला, आपण त्याचं काहीही निराकरण करू शकत नाही. पूर आलेला आहे, भूकंप झालेला आहे, आग लागलेली आहे, वादळ झालेलं आहे. या सगळ्या संकटामधून आपण कुठेही स्वतःला दूर ठेवू शकत नाही. याच्यामध्ये आपली सगळी युक्ती, बुद्धी, चित्त सगळं संपलेलं आहे. हे झालं आधी दैविक. आधी भौतिक मध्ये काय होतं, भौतिक रूपामध्ये मनुष्य कार्य करत असताना काही छोट्या छोट्या चुका करतो आणि छोट्या छोट्या चुकाने स्वतःच्या चुकामुळे स्वतः अडचणीमध्ये येतो.
एखादी छोटी चुकी, स्वतःची चूक मी एखाद्याला बोलणं, एखाद्याबद्दल चिंतन करणं, एखाद्याबद्दल न समजणं, गैरसमज निर्माण करून घेणं, ह्या सगळ्या चुका आहेत. हे आधी भौतिक आहेत. आणि आध्यात्मिकमध्ये काय आहेत तर आम्ही अनेक जन्मांमध्ये केलेल्या सुकृताचा अभाव, जी सुकृत जमा करायला पाहिजे त्याचा अभाव झाला, हे आध्यात्मिक दुःख आहे. आपण सांगितलं की तुम्ही सुकृत वाढवा. सुकृत वाढवा म्हणजे काय करा, भगवंताचं नाम मुखात येऊ द्या, भगवंताचं चिंतन येऊ द्यात, काहीतरी आतून तुम्हाला प्रेरणा स्फुरण होऊ द्यात. तुम्ही हाक मारा जगाच्या मायबापाला, पांडुरंगाला, त्याला मान्य करा हा जगाचा मायबाप आहे, हा तुमचा पूर्वज आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, हा जगाच्या बापाचा बाप आहे, हे तुम्ही मान्य करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हायचा प्रयत्न करा. हे तिन्ही प्रकारचे ताप आहेत. ते तिन्ही प्रकारचे ताप म्हणजे शिंकाळ. ते शिंकाळ जे कोणी भगवंताला शरण जातात, म्हणजे ते चरित्र ऐकतात, त्यांचे तिन्ही प्रकारचे ताप भगवंत दूर करतात. हे कसं करतात दूर, तर किती पूर येऊ, आता आकाशातून भयंकर पाऊस पडला, ढगफुटी झाली, भगवंताने गोवर्धन उचलला. ज्या वेळेला विषाने संपूर्ण नदी विषायली झाली होती, कालिया नागाच्या विषयाने, त्या भगवंताने स्वतः जाऊन तिचं निराकरण केलं. ज्याला आघासूर नावाचं पाप समोर आलं त्याला भगवंत तरी तोंडात स्वतः शिरले, भक्तांचे रक्षण केलं. ज्यावेळेला यज्ञपत्नींवरती शंका आली त्यावेळेला भगवंताने स्वतः त्यांचं अन्न ग्रहण केलं आणि त्यांना मुक्त केलं. ज्यावेळेला वासनारूप वस्त्रांचं आत्म्यावरती प्रावरण वाढलं त्याला भगवंताने तिथे प्रवेश केला, त्यांची वस्त्रहरण केलं. किती लीला आहेत त्याच्या भगवंतांच्या, सगळ्या लीला अपूर्व लीला. ह्या लीला ह्या सगळ्या शिंका तोडणाऱ्या आहेत. आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक सगळ्या प्रकारच्या ताप करणाऱ्या लीला भगवंताच्या या लीला दशमस्कंदात सांगितल्या. एक एक लीला ऐकता ऐकता मनुष्य पुढे. पहिलीच पूतना लीला सांगितली. पूत म्हणजे अपवित्रता आणि ना म्हणजे नाही, आपल्यातली अपवित्रता दूर करण्याचं काम पहिलं पूतना लीलेमध्ये केलं. अशा भगवंतांनी अनेक प्रकारच्या लीलांच्या कृतीतून, कर्मातून भगवंताने आम्हाला सगळ्यात मुक्त करण्यासाठी म्हणून शिंकेला तोडून टाकलं. म्हणजे शिंकाळे त्याच्यामध्ये लटकत पडलेले आम्ही त्रिशंकू सारखे आहोत, तर त्रिशंकू अवस्था तिने आमची नष्ट केली. हा भगवंत तृणावर्ताचं रूप घेऊन आलेल्या शंका, संशय यांना उद्धरून टाकतो. शकटासुराचं रूप घेऊन आलेल्या आपल्यातल्या ढोंगीपणाचा गाडा उलटवून टाकतो. बकासुरासारखं अध्यात्मामध्ये खोटेपणा घेऊन बसलेल्या लोकांचं चोच तोडून टाकतो. किती लीला सांगू मी त्याच्या. किंबहुना पुढे जाऊन हा बैलाच्या रूपामध्ये आलेल्या अरिष्टासुराचा उद्धार करतो. केशी नावाचं घोड्याच्या रूपामध्ये आलेल्या असुराचा नाश करतो. किती रूपामध्ये. आणि देहाभ्यासे धेनुकासुराचा नाश करतो, वत्सासुराचा नाश करतो, प्रलंबासुराचा नाश करतो, किंबहुना कंसाधिकांचा कंस चाणूर मर्दनम एवढंही करतो. म्हणजे किती प्रकारातून येणाऱ्या लीलांतून तो आम्हाला प्रत्येकाला सांगतो की अरे ह्या प्रकारे तुला कुठलं संकट येईल, मी तिथे आहे. जसं अनुक्रमणिकेमध्ये आपण फक्त अक्षर सुरुवात करायची, मग पुढचं अक्षर, तिसरं अक्षर जुळलं ती वस्तू सापडते. तसं भगवंताने सांगितलं या लीला माझ्या ऐका, कुठली लीला अशी नाही माझी की जी लीला तुम्हाला मुक्त करणार नाही. शिंकेची तोडीतो, मडकेची फोडितो. मडकं म्हणजे जन्म मृत्यू हे जे चक्र आहे, हे चक्र तो तोडून टाकतो. म्हणून असं म्हणतात की पांडुरंगाला एकदा जरी गेलं, नमस्कार केला, तरी तुमचं जन्म मरणाचं मडकं फुटतं. आपल्या नावाने कोणती बोंब मारून मडकं मागणं फोडणार आहे, पण आपणच जर भगवंताच्या नावाने आरोळी ठोकली आणि भगवंतापाशी जाऊन पोचलं, त्याचं चरित्र ऐकलं, गायलं, तर त्याच क्षणी आपलंही मडकं फुटणार आहे. हा जो अभंगांचा विवेचनाचा उपक्रम केला ते एवढ्यासाठीच केलेला आहे की ज्याच्यातून भगवत चिंतन आपल्या कानामध्ये, हृदयापर्यंत पोहोचावं, की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांचं जन्ममृत्यूचं जे कारण आहे ते नष्ट व्हावं आणि भगवंतापर्यंत पोहोचावं. मडकेची फोडितो आणि पाडी नवनीताचा सडा पडणं म्हणजे काय आहे, अंगण गच्च भरतं. माझ्याकडून सडा पडला म्हणजे सडा पडला हळदी कुंकवाचा, मांगल्याचं प्रतीक आहे. सडा टाकला शेणाचा, पवित्रतेचं प्रतीक आहे. सडा पडण्याचा अर्थ असा की जब भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, इतकं देतो तो. तर त्याने नवनीताचा सडा म्हणजे प्रेमाचा एवढा पाऊस पडला की त्याच्यामध्ये ह्या चरित्राच्या रूपातून तुम्ही कोणतंही एक कथा ऐका, एक गोष्ट भगवंताचं श्रवण करा, ती समजावून घ्या आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही उद्धरून जाल. मी उदाहरण एक उदाहरणाचं वर्णन करतो.
की भगवंताने एका आपल्या मित्राला, ज्याचं नाव सुदामा ब्राह्मण आहे, त्या सुदामा ब्राह्मणाच्या मित्राचं अंतःकरण ओळखलं त्यांनी. आणि ते कृष्णाने अंतःकरण ओळखल्याने परीक्षा पण घेतली की अंतःकरण जे मनात ते माझ्यासमोर आणतं तेच आहे का. तर परीक्षा घेत असताना भगवंताने त्याला जेवायला खायला घातलं, कपडे उत्तम दिले आणि जाताना सगळं काढून घेतलं. ही परीक्षा पण घेतली, पण तरीही सुदामाने भगवंतांचे लीलांत चिंतन केलं. मग पुढची परीक्षा त्या समोर सूर्याची नगरी, सुदामाची नगरी तयार केली. पण त्याने त्या नगरीला नमस्कार केला आणि तो म्हटला, ज्याला जे पाहिजे ते मिळालं, मला जे पाहिजे ते भगवंत मिळाले. त्या नगरीमध्ये निवास न करता त्याने अखंड कृष्ण नामामध्ये निवास केला. याला म्हणतात दया दुधाचा नवनीताचा सडा. हे अंतःकरणात जोपर्यंत भाव येत नाही की मला नेमकं काय पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण देवाकडे जातो, कधीतरी पैसे मागतो, कधीतरी एखादी वस्तू मागतो, एखादं सोय मागतो. आपण म्हणतो माझं एवढा खडा अडकलाय, तेवढं काढून द्या, नळाला पाणी भरपूर येईल. सोय मागतोय आम्ही देवाकडे जाऊन. आम्ही गुरुकडे, देवाकडे आशेने जातो आणि काहीतरी संसारातल्या गोष्टीची सोय मागतो. त्यामुळे ती सोय, आमची गैरसोय दूर होते, सोय मिळते, पण सडा पडल्याचा अनुभव येत नाही. जसा राजा रघुने एक बाण मारला इंद्राकडे आणि त्या कौत्स मुनीसाठी त्यांनी सोन्याचा सडा पाडला होता. घे गुरुदक्षिणा, किती पाहिजे पैसे घे. त्याच्या लीलाचे वर्णन आपण आठवतो. आणि ते रामाचा पूर्वज असलेल्या त्या रघुराजाची कथा, ज्याच्यातून त्यांनी गुरुदक्षिणेची 14,000 सुवर्णमुद्रा दिल्या होत्या. तर हा सडा पडतो देवाचा प्रेमाचा. आता ती 4थ्या चरणामध्ये महाराज फार विडोक सांगतो की वाळवंटी जातो, कीर्तन करतो. हे वाळवंट कोणतं आहे तर आपण पंढरीचे भक्त असलेले आपण पंढरपूरचं वाळवंट म्हणतो. परंतु हे वाळवंट अजून एक आहे. भागवतात त्या वाळवंटाचं वर्णन केलं आहे. त्या वाळवंटाचं त्यांनी रमण रेती असं नाव दिलेलं आहे. भागवतात ज्याचं वर्णन केलं ते रमण रेती, की जिथं भगवंताने फार मोठी रासलीला केली होती. आपण त्या रमण रेतीच्या रास अध्यायामध्ये बघितलं की मला पहा, रेती पहा, वाहणारं पाणी पहा, चंद्र पहा, मागचं झाडं पहा, गायन करणाऱ्या या सगळ्या देवांगांना पहा, किंबहुना माझ्याकडे पाहणारे सगळे प्राणीमात्र पहा, आणि माझ्याकडे पहा, आणि आता स्वतःकडे पहा. आणि आता काय वाटतं तुम्हाला, काय इच्छा आहे तर तुझी इच्छेमध्ये आमची इच्छा आहे. तर ते जे आहे सगळं भगवंताला पाहिल्यानंतर त्याच्या चरित्राच्या तोंडातून उच्चारलं जातं ते कीर्तन. हे आपल्या तोंडातून उच्चार होण्यासाठी भगवंत स्वतःच त्या लीला सगळ्या करतो. तो पंढरीच्या वाळवंटात उभा राहील किंवा रमणरेतीत उभा राहील आणि तो स्वतः आपल्याला कीर्तनासाठी प्रेरित करेल. तो असं काही करतो, लीला करतो की ते लीला गायनाची इच्छा आपल्याला होते आणि आपण त्याचं चिंतन करतो. तो कीर्तनात होतो आणि घेतो साधू संतांशी झगडा. हे फार मोठं आतलं गुपित आहे. साधू संत त्याकडे काही मागत नाहीत आणि त्यांनी मागावं म्हणून तो अडचणीचा डोंगर उभा करतो. साधू संतांच्या समोर वेगवेगळी प्रलोभनं उभी करतो. परंतु साधू संत जे आहेत ते याच्यापैकी एकालाही मान्यता देत नाहीत. ते फक्त कृष्णाच्या पदाचीच अपेक्षा करतात. आम्ही जाणो हरीचे पाय, यमही न जाणो नियम न जाणो नेणो अन्य उपाय. आणि त्यामुळे लौकिक अर्थाने साधू संतांशी तो भांडतो. अरे घ्या ना माझ्याकडनं काहीतरी, घ्या ना. ते म्हणतात दे ना दे ना दे ना. तर काय द्या, तर ज्याप्रमाणे 9व्या अध्यायातल्या भागवतात वर्णन केलेलं आहे की ती एक गोपिका म्हणजे ती भगवती यशोदा मैया दधिमंथन करत असताना त्या माठातला आवाज ऐकून आई मला ते दे, आई मला ते दे म्हणत होता. तुझ्या अंतरंगातला जो प्रेमनाद आहे तो मला दे. साधू संत पण तेच म्हणतात की तू देणार असेल तर देवा ते दे ते दे ते दे. काय दे तर तूच आमचा होऊन जा, तुझं स्वरूप आम्हाला समजू देत, तू आमचा हो. यासाठी ते साधू संतांची झगडा करतो, झगडा घेतो. आणि असे काही युक्त्या प्रयुक्त्याने तो असे काही प्रश्न, टास्क, समस्या किंवा समाधान उत्पन्न करतो की ज्याच्यातून अंतःकरणामध्ये चिंतन होतं आणि चिंतनातून कीर्तन होतं. ते फक्त भगवंताच्या नामाचं, आणि ज्याच्यातून मुक्ततेची वाट आपल्या हातामध्ये मिळते. असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज अशा भगवंताला मला प्राप्त होण्यासाठी म्हणून माते तू माझ्यावरती कृपा कर. आणि नामदेवराय महाराजांनी एका अभंगामध्ये म्हटलं होतं की नामा म्हणे यशोदेसी, हा तुझा ऋषिकेशी नित्य छळितो आम्हासी गे गोकुळच्या नारी. त्यावेळेला यशोदा माता पण सांगते, हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा येईल कैसा हाता गे गोकुळच्या नारी. हे नामदेव महाराजांचं पद आहे. त्या पद्धतीमध्ये यशोदेला ज्ञात आहे, ती आई आहे, ती भगवंताला देऊ शकते कारण तिची मालकीचा भगवंत आहे.
भगवंत तुझ्या शब्दाबाहेर आणि आज्ञेबाहेर नाही. म्हणून त्या प्रार्थना करतात एकनाथ महाराज की एका जनार्दनी सद्गुरुरायांना नमस्कार करून भिक्षा मागतायत त्या आईकडे, म्हणजे यशोदा मातेकडे भिक्षा मागतायत की माते, असा जो देव आहे, असा कसा तो तुझ्या पोटी आलेला देव आहे, जो परब्रह्म निष्कामतो आहे गवळी या घरी, तो जो देव आहे, किंवा तोच तो परमात्मा की जो तुकोबारायांच्या सांगण्यानुसार अनंत ब्रह्मांडे उधरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे न कळे कानवाचे कोडे म्हणणारे माऊली तुकोबाराय महाराज, तसा तो जो देव आहे, तो देव तू माते मला दाखव. कारण माझ्या अंतःकरणामध्येही त्या भगवंताचं ते बालरूप, बछड रूप, उजरेवाण लोभस रूप, तेही मी माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या ध्यानासाठी म्हणून धारण केलेलं आहे. त्यामुळे बाललीलेतल्या भगवंतांची सेवा म्हणजे शंकरांना प्रसन्न व्हायला तरी वेळ लागतो, त्यापेक्षा निम्म्या वेळामध्ये, कमी वेळामध्ये असं म्हणतात की शंकर सगळ्यात भोळे, ते पटकन प्रसन्न होतात. पण बाललीला भगवंताचं श्रवण करणारा आणि स्मरण करणारा माणूस, कीर्तन करणारा माणूस, त्याला शंकर प्रसन्न होतात, त्याच्याही निम्म्या वेळामध्ये हा बालकृष्ण प्रसन्न होतो. आणि म्हणून नाथ बाबा त्या मातेला भिक्षा मागतात आणि म्हणतात, एकनाथाचा बछडा माझ्या अंतःकरणामध्ये तोच आहे. आणि असा कसा देवाचा देवबाई छकडा ठकडा, तो माझा देवाचा देव असा कसा त्याच्यामध्ये ते परिपूर्ण झाली. असा तो देवाचा देव कसा तो ठकडा आहे, तो ठकडा त्यांना आहे की ज्यांनी तुझ्याकडे भिक्षा मागितली नाही किंवा ज्यांना तो कळला नाही. पण ज्यांना तो कळला आहे त्यांना गोष्ट कळली की देव एका पायाने लंगडा, तो एका पायावर नाचत 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 तुमच्याकडे यायला तयार आहे. शेवटच्या चरणामध्ये ही सगळ्यात मोठी गेम आहे, सगळ्यात मोठी गोम आहे, सगळ्यात मोठं रहस्य आहे की जो ज्याला ही गोष्ट कळली त्यासाठी देव एका पायावरती उड्या मारत मारत तुमच्याकडे यायला तयार आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, असा कसा देवाचा देवबाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, लंगडी घालत एका पायावर नाचत 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 भक्ताच्या हृदयामध्ये येऊन बसतो. त्या भगवान श्रीकृष्णांना, त्या माता यशोदेला आणि आम्हाला समजून सांगणाऱ्या संत श्रेष्ठ जनार्दन महाराजांना, त्यांच्या शिष्य असलेले एकनाथ महाराजांना आणि या भगवंतांच्या दिव्य चरित्राला वंदना करून ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूयात. तसं कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. गुरु गोविंद महाराज की जय. श्री सद्गुरु केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.